बुलेटिनची सुरुवात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका महत्त्वाच्या बातमीने करूया। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे अमेरिकेकडून इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। व्हान्स याच आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचा दौरा करणार आहेत आणि इस्लामाबादेत दोन्ही देशांची याच आठवड्यात चर्चेची फेरी होण्याची शक्यता आहे। व्हान्स यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशीही चर्चा केली। त्याआधी ट्रम्प आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशीही चर्चा झाली आहे। दरम्यान यापुढे इराण कधीही आण्विक शस्त्र बाळगणार नाही असं इराणनं मान्य केलंय असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेतील ओव्हल ऑफिस इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला। इराणशी लवकरच होणाऱ्या चर्चेतील ही मोठी घडामोड असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। इराण आणि अमेरिकेमध्ये मोठा करार झालाय। इराणनं आश्चर्यकारक भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय। करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे। I don't trust anybody. I don't trust you. I mean, that's only because I know you. But if I didn't know you, I'd probably have more trust. But I don't trust anyone. Why bother? Why do you say that? Why do you say what makes you trust? Do you think I trust them? I don't trust them. Why bother talking to them? Because they're going to make a deal. They're going to make a deal. They did something yesterday that was amazing, actually. They gave us a present, and the present arrived today. And it was a very big present worth a tremendous amount of money. And I'm not going to tell you what that present is, but it was a very significant prize. And they gave it to us, and they said they were going to give it. So that meant one thing to me: we're dealing with the right people. Is that nuclear related? No, it wasn't nuclear related. It was oil and gas related. And it was a very nice thing they did. तर एकीकडे इराण आणि अमेरिका युद्धविरामाकडे जात असले तरीही इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचंच दिसतंय। इस्रायलकडून लेबनॉनवरचे हल्ले आणखी तीव्र झालेले आहेत। त्यामध्ये इंधन तळांना लक्ष्य करण्यात आलंय। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेत। तिथं एकामागून एक स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आलेत। निवासी भागात एका इमारतीजवळ मोठा स्फोट झालाय, तर लेबनॉननं देखील इस्रायलला प्रत्युत्तर दिलंय। हिजबुल्लानं उत्तर इस्रायलवरती 30 रॉकेट्स डागलेली आहेत। Shabaya. Oy Shabaya. कुवेतच्या विमानतळावर ड्रोनच्या हल्ल्यानंतर भीषण आग लागली आहे। ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या टाकीलाही आग लागली आहे। 8 मार्च नंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला। इस्रायलनं आता इराणला रशियाकडून होणाऱ्या पुरवठा साखळीवरती मारा केलाय। कास्पियन समुद्रामार्गे इराणला रशियाकडून ड्रोन्स आणि गहू पुरवठा सुरू होता, त्यावर इस्रायलनं मारा केलाय। कॅस्पियन समुद्रातील अंजली नावाच्या बंदरावरती इस्रायलनं हल्ले केलेत। याच बंदराद्वारे रशियाकडून येणारा माल हा संपूर्ण इराणला पुरवला जात होता। रशियानं या हल्ल्यांचा निषेध केलाय। कॅस्पियन समुद्रात युद्धाचा फैलाव करणं इस्रायलला महागात पडेल असं रशियानं म्हटलंय। इराणनंही या हल्ल्यांचा निषेध केलाय। आखाती युद्ध आता युद्धविरामाकडे जाताना दिसतंय। चर्चांचे वारे वाहू लागले। युद्धाच्या 26व्या दिवशी दोन्ही बाजूंनी तुर्तास कोणताही मोठा हल्ला झालेला दिसत नाहीये। चर्चेतून तोडगा निघेल, युद्धविराम होईल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। युद्धाच्या 26व्या दिवशी हल्ल्यांची संख्या मोठ्या संख्येनं घटल्याचं दिसतंय। इराणकडूनही अमेरिका आणि इस्रायलकडूनही कोणतेही मोठे हल्ले झालेले नाहीत। चर्चेतून युद्ध थांबेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।